नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि चटपटीत भरलेली हिरवी मिरची. चला मग रेसिपीला सुरुवात करू. पहिले मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या. मग मधून त्याला चीर करून घ्यायची. कापून घ्यायच्या म्हणजे मधून. पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिरच्या एक-एक करून कापून घ्यायच्या. त्यानंतर आपण ह्याच्यासाठी मध्ये भरण्यासाठी साहित्य पाहू शकता. 2 चमच शेंगदाण्याचा कूट घ्यायचा बारीक केलेला. हळदी घ्यायची अर्धा चम्मच. मिरची पावडर घ्यायची 1 चम्मच. धना पावडर 1 चम्मच. जीरा पावडर अर्धा चम्मच. काळी मिरी पावडर घ्यायची अर्धा चम्मच. गरम मसाला अर्धा चम्मच. चवीनुसार मीठ घ्यायचं. सर्व काही एकत्र मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे. आता हे सर्व काही मिक्स केलेला मसाला आता एक एक करून आपण मिरचीमध्ये भरणार आहोत. व्यवस्थित पूर्ण मिरचीमध्ये थोडं थोडं हे भरून घ्यायचं. सर्व मिरचींमध्ये असंच प्रकारे भरून घ्या. आता हे सर्व मिरच्यांमध्ये भरून झालेलं आहे. आता आपण याला फोडणीसाठी पाहू शकता. गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये आपण तेल टाकायचं. तेल छान प्रकारे गरम करून घ्यायचं. तेल छान प्रकारे गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकायची 1 चम्मच. जिरं टाकायचं अर्धा चम्मच. लसूण टाकायचा थोडासा. छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. तेही छान प्रकारे तेलात परतून घ्यायचं. त्यानंतर एक एक करून मिरची ठेवायची. सर्व मिरच्या एक एक करून ठेवा. त्यानंतर 1 मिनिट झाकण लावून त्याला वाफेवर शिजवून घ्या. त्यानंतर सर्व परत एकदा मिक्स करून घ्या मिरच्या. तेलामध्ये सर्व मिरच्या छान प्रकारे मिक्स करा. मिरच्या मिक्स करून झाल्यावर थोडासा पाण्याचा शिंपडा मारा आणि उरलेला सर्व मसाला त्याच्यामध्ये आपण टाकून घ्या. मसाला टाकून झाल्यावर व्यवस्थित ह्याला मिक्स करा. आता ह्याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्या. नंतर झाकण उघडून पाहू शकता अशा प्रकारे आपल्या मिरच्या तयार आहेत. आता सगळे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या. सगळ्या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता आपल्या मिरच्या भरलेली रेसिपी तयार आहे. अशाच नवीन रेसिपी